छत्रपती शिवाजी महाराज की जय। सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या मंडळींनी, तर चित्रपट भारतातल्या 5 भाषांमध्ये येतोय, पण त्या चित्रपटामध्ये हिरोचं जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावर पर्यंत संपूर्ण साऊथ बेल्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे, शहाजी महाराजांचं कार्य आहे। या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या चित्रपटाला मातीचा वास आहे। या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं, माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं, या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारांनी दाखवलं। तर कोटीगार म्हणजे त्यांची बाकी ओळख माहीत नसली तरी सांगतो की राजामौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटीगारू, बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर। आणि या कोटीगारांनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला, त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेन। आणि साऊथला विलनला तर खूप महत्व, तर मला पहिलाच सीन या दोघांनी ऐकवला की तो असुरा हातात असं ते काय ते सिगरेट सारखा धूर हुक्का पीत आणि एका महिलेबरोबर बसलेला असतो। तर मी याला म्हटलं अरे देव, तर हे काय मला जमायचं नाही बाबा। तो म्हटलं म्हणजे, अरे म्हटलं कसं आहे, माझा मुळशी पॅटर्न असेल, आंबेरराव असेल, देऊळबंद, मी सिनेमामध्ये सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही। माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते, कारण ते आपल्याकडे ते मुलांवर खूप ते मुलं ते उचलतात ना। फक्त धर्मवीर मध्ये दिघे साहेबांना दाखवली, कारण ती बायोपिक होती, त्यांच्या हातात सिगारेट नेहमी असायची। तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट, कारण मी स्वतः निर्व्यसनी तर मी म्हटलं मी हे प्रमोट करणार नाही। आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते ऐकून विलन दिसेल तुम्हाला कसा असतो। मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता। अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहे, पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहितीये का तुम्हाला। तर मी तिला म्हटलं नाही सर, वो मारना तो पडेगा सर। आणि मग मी जीवावर उदार होऊन एकदा दिलं तेजस्विनीला ढकलून। त्यामुळं विलन केलाय, राक्षसी वृत्तीचा विलन केलाय, मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय, पण मला ते नवीन नव्हतं, मी त्याच तालुक्यातून आलेलो आहे, माझं गावच आहे मुळशी, त्यामुळे तसंच करायचं होतं मला, पण हे काहीतरी वेगळं आहे। या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने बघा। हा फक्त तेजस्विनी वाढलेला नाही महाराष्ट्रात, हा जन्मलाच पुण्यात, हा पुणेकरच आहे ओरिजिनल। म्हणजे फक्त हा कुणाला टोमणे मारत नाही, कुणाची खेचत नाही, तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीने पण पुणेकर आहे। आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे, कारण साऊथचे एवढे मोठे दिग्गज इथं बसरूड सर असतील, अर्को असतील, कोटीकर असतील, ही सगळी मंडळी साऊथ वरनं पुण्यात शूटिंगला यायची। हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करणार, या सिनेमाचं शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय, ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय। तर याची ही जी भावना आहे ना, भावना स्वतःच्या शहराबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची, या भावनेसाठी देवगीरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहायचा, कारण 40 आणि 50 कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे। त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो, तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील, कारण आम्ही साऊथवर का प्रेम करतो, कारण साऊथची माणसं आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मानतात। तू सुद्धा त्याच ताकदीने मानलंय, त्यामुळं देवला आणि संपूर्ण आमच्या टीमला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा।
उपस्थित सर्वांना नमस्कार. जेवढे प्रोड्युसर्स आज इथे हजर आहेत, आरती मिश्राजी, कुलकर्णीजी, UFO, पॅनोरमा, आय थिंक देव तर आहेच प्रोड्युसर, पण आरती माझ्यासाठी जास्त प्रोड्युसर आहे. तर पण आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस या टीमचा म्हणजे कोटी गारू. मला वाटतं की मी देववरती नंतर येणार आहे, पण कोटी गारूविषयी बोलते. कुठलाही प्रोजेक्ट करतो आपण जेव्हा, किंवा कुठलीही फिल्म आपण जेव्हा बघतो, आता खरं तर लँग्वेज बॅरियर राहिलेलं नाही आहे, कारण आपण सगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो, सगळ्या भाषांमधले सिनेमे बघतो. पण मला आनंद या गोष्टीचा, या टीमबरोबर काम करताना या गोष्टीचा आनंद जास्त झाला की कोटी गारूंची ही लँग्वेज नाही. म्हणजे आमचा एक टेक तेलुगूमध्ये असायचा, एक टेक मराठीमध्ये असायचा. त्यांना फक्त त्यातले इमोशन्स कळत होते, त्यांना त्यातले एक्सप्रेशन्स कळत होते. म्हणजे जेव्हा जसा प्रॉब्लेम मला तेलुगूमध्ये संभाषण कुठलेही संवाद फेकण्यामध्ये झाला, तसा प्रॉब्लेम कदाचित त्यांनाही मराठीमध्ये असेल, कारण त्यांना अजिबातच ही लँग्वेज येत नाही. पण आमच्या क्षेत्राची गंमतच ही आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ना इमोशन्सवरती ही अख्खी इंडस्ट्री, म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी जेवढी चाललेली आहे ही इमोशन्सवरती चाललेली आहे. आणि हा चित्रपटसुद्धा मराठी, तेलुगू आणि इतर 4 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तर तुमची जी कुठली भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट पहा, अशी मी तुम्हाला विनंती करते. थैंक यू. सबसे पहले सबको मैं यहाँ थैंक यू कहना चाहता हूँ, हाथ जोड़कर, क्योंकि आप लोगों के बगैर ये कार्यक्रम ही नहीं होता. सो थैंक यू उसके. मैं पहले अपने आप का इंट्रोडक्शन देना चाहता हूँ. मेरे माता पिता ने मुझे जन्म पूना में दिया था, और मेरे जो गुरु है SS राजमौली, उन्होंने मुझे नाम हैदराबाद में दिया. तो ये मेरी शुरुआत है मगधीरा से. ये हमारे डायरेक्टर पेटा कोटी, मैं इनको 14 साल से जानता हूँ, फ्रॉम लास्ट 14 ईयर्स. और हम लोगों का एक अलग सा रिश्ता था. और बेसिकली जब आप साउथ में काम करते हो तो नॉर्मली देयर इज वन रूल ऑफ रिस्पेक्टिंग एंड हैविंग एन एसोसिएशन फॉर वेरी लॉन्ग टाइम. तो जो भी आज तक मैंने जिनके साथ काम किया, आज तक वो सब लोग मेरे परिवार का एक हिस्सा बन चुके हैं. तो मैं मेरे साउथ की एंटायर इंडस्ट्री और मेरे सारे प्रोड्यूसर्स और डायरेक्टर को थैंक यू कहना चाहता हूँ. बिकॉज ऑफ देम आई एम व्हाट आई एम टुडे. और आई जस्ट स्टार्ट विद अ स्मॉल नोट. आई वांट टू थैंक माय प्रोड्यूसर्स मिस्टर अश्विनी कुमार मिश्रा. ये मुझे, इनके बगैर ये सपना अधूरा रहता था. मिश्रा जी, आई लव यू. बिकॉज ये जो जर्नी थी एक बहुत कठिन जर्नी थी, टू फाइट अगेंस्ट a system, like, you know, if I'm working in Telugu industry, I had to do something in Marathi, which we didn't know much about Marathi cinema. So मिश्रा जी ने मुझे उस चीज़ में सपोर्ट किया. मेरे डायरेक्टर ने मुझे बहुत सपोर्ट किया. और सबसे पहले आई वांट टू से राजमौली साहब को जब हमने आइडिया दिया तो उन्होंने कहा कि तेरे माता जी का सपना, यू शुड डू इट. महाराष्ट्र के दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ मुझे काम करने का मौका मिला. थैंक यू मम्मी, बिकॉज ओनली ऑफ यू आई कुड मेक दिस. पहले जब हम लोगों ने ये लिखा था एंड आई वांटेड टू डू अ मराठी फिल्म, तो सबसे पहले प्रवीण जी, हाथ जोड़कर थैंक यू. विदाउट यू ये फिल्म नहीं हो सकती. इन्होंने जो लिखा है, दमदार बोलते नहीं, दमदार एक्शन तो कुछ नहीं, ये आदमी ने वो सब किया है. मराठी इज गोइंग टू बी अ ब्लास्ट. वो जो हमारे भाई सलीम भाई बोलते हैं अंगार अंगार, एक्चुअल अंगार ये इंसान है. जब वो लिखता है उसमें सिर्फ आग निकलती है. तो प्रवीण जी, विदाउट यू ये जर्नी कंप्लीट है. थैंक यू. और हमेशा एक छोटा भाई, मैं आपका छोटा भाई हूँ, हमेशा ऐसे ही प्यार करते रहे. और इस फिल्म की सबसे
वो हीरो की माँ, और उसको कास्ट करना वॉज अ वेरी डिफिकल्ट टास्क। कुछ लोगों ने बोला था विल हैव एक्ट्रेस फ्रॉम हैदराबाद, कोटी सर ने कुछ ऑप्शंस किसी ने दिया फ्रॉम कर्नाटका, फ्रॉम चेन्नई, बिकॉज इट वॉज अ पैन इंडिया फिल्म। बट इट वॉज माई ड्रीम, जो भी एक किरदार प्ले करेगा वो मेरी मिट्टी की होनी चाहिए, महाराष्ट्र की। और मुझे वो मौका मिला। हमारी तेजस्विनी जी, कैन आई होल्ड योर हैंड प्लीज कम अप। आई वांट टू थैंक यू बिकॉज वो जो किरदार है बहुत खतरनाक किरदार था। उसका लुक एंड आई डोंट नो इफ यू कैन वॉच हर, शी हैड टू go to lot of transformation, she had to be in mud, जो उन्होंने कभी नहीं किया था, बहुत मेहनत करना पड़ा था, and she has killed it। तेजस्विनी जी, थैंक यू, आशीर्वाद दो, थैंक यू वेरी मच तेजस्विनी जी। I also want to say these are the actors, please brother, you know they didn't ask us हमारा रोल क्या है, they said भाई we are working with you, but मैं किसी को नहीं, पर बहुत सारे एक्टर्स हैं फ्रॉम महाराष्ट्र, उन्होंने कभी ये नहीं पूछा मराठी एक्टर्स ने हमारा कितना इंपॉर्टेंट रोल है, छोटा रोल है, बड़ा है, they said we want to be part of you, so that's how the journey starts। अब मैं शुरू करता हूँ पहले हमारे म्यूजिक डायरेक्टर मिस्टर औरको मुखर्जी से। औरको, थैंक यू ब्रदर। He normally speaks in English, but मैं हिंदी में कहूँगा कि it was little difficult जब हमारे कोटी गारू और औरको की मीटिंग हुई। ये साउथ और ये लाइक कैलकटा पूरा कुछ रॉन्ग ये चल रहा था, बट इस कॉन्वर्सेशन में दे क्रिएटेड अ मैजिक जो बहुत जल्द आप करेंगे। थैंक यू ऑर्को फॉर बिलीविंग मिस्टर कोटी गारू एंड देवगिल प्रोडक्शंस।